तर या 9च्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या त्यासोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी। मात्र सुरुवात करणार आहोत आत्ताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांनी, ज्यातली पहिली मोठी बातमी आहे ती कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। कोकणवासियांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे आणि असं आम्ही का म्हणतोय हे आपल्याला पाहायचं आहे या बातमीपत्रात सविस्तररित्या। दुसरी मोठी बातमी आहे ती रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रेल्वे स्टेशनवरचं पाणी तुमचा जीव घेऊ शकतं असं म्हणण्यामागचं नेमकं कारण काय हे सुद्धा आपल्याला सविस्तररित्या इथे पाहायचं आहे। त्यानंतर तिसरी मोठी बातमी आहे ती खड्ड्यांसंदर्भातली आहे। अर्थातच नाशिकमधून ती बातमी आहे। आज खड्ड्यांच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये मोर्चा निघणार आहे। कुणाचा मोर्चा आहे, कधी निघणार आहे हे सगळं आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर चौथी मोठी बातमी आहे ती रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महत्त्वाची आहे। आजपासून तुम्हाला मराठी बोलावंच लागणार आहे। या संदर्भात सुद्धा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। मात्र सुरुवात करूयात पहिल्या मोठ्या बातमीने। गौरी गणपती आधी कोकणवासियांचा खिसा कापला जाणार आहे, कारण सिंधुदुर्गातल्या ओसरगाव टोलनाक्यावर आजपासून टोल वसुली होणार आहे। मुंबई गोवा हायवेच्या कामाचा बोजवारा उडालेला, जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि तरी सुद्धा जानवली ते पत्रादेवीपर्यंतच्या 60 किलोमीटर अंतरासाठी कोकणवासियाकडनं टोल आकारला जाणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम कित्येक वर्षांपासून रखडलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थानिकांवर सुद्धा टोलचा भुर्दंड पडणार आहे। या महामार्गाचं काम आधी पूर्ण करा आणि मगच टोल वसुली करा, अशा संतप्त प्रतिक्रिया कोकणवासियांनी दिल्यात। यापूर्वी हा टोल नाका सुरू करण्याचे 3दा प्रयत्नही करण्यात आले होते। तीनही वेळा स्थानिकांनी प्रखर विरोध केल्यामुळे टोल वसुलीचा प्रयत्न फसला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांच्याकडनं। गुरुप्रसाद, एकीकडे मुंबई गोवा हायवेच्या कामाचा बोजवारा उडालाय, तरी सुद्धा आजपासून टोल वसुली सुरू केलं जाणार आहे। नेमकं काय कारण या मागचं आणि या पार्श्वभूमीवर नेमक्या नागरिकांची काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? दीपाली, नक्कीच बघायचं झालं तर मुंबई गोवा महामार्गावरचे जे खड्डे आहेत ते अद्यापही काही खड्डे भरलेले गेले नाहीत। या संदर्भात दिलीप बिल्डकॉन कंपनी असेल, इतर ज्या काही कंपन्या आहेत त्यांनी मात्र मलमपट्टी लावायचं देखील काम केलेलं आहे। अशी परिस्थिती असताना इथली स्थानिक जी जनता आहे त्या जनतेचा अजूनही रोष गेलेला नाही, कारण अगदी काही दिवसावर गणपती सण येऊन ठेपलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि रेल्वेच्या तिकीट आहेत त्या फुल झालेल्या आहेत। असं असताना देखील मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती कुठेतरी ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बरोबर आहे गुरुप्रसाद, अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। खरं तर या आधी सुद्धा 3 वेळा याला विरोध करण्यात आला होता नागरिकांकडनं, मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीनं ही टोल वसुली सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे अर्थातच त्यानंतर इथली जी परिस्थिती पाहता मात्र खड्डे अद्यापही देखील बुजवले गेले आहेत। राहिलेला प्रश्न जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावरील टोल नाक्याचा आहे। टोल नाका मात्र काही दिवसापूर्वीच एक निविदाही निघाली होती की आजपासून टोल सुरू होणार, परंतु इथले जे काही कर्मचारी आहेत त्यांना जर विचारलं तर अद्यापही त्यांनाही देखील माहीत नाही की टोल कधी सुरू होणार आहे। त्यांना विचारलं तर ते म्हणतात की 2 दिवसानंतर हा टोल सुरू होईल अशी देखील माहिती मिळते। परंतु एकंदरीत जर पाहिलं असेल तर टोल विरोधी कृती समिती आहे त्यांनी सुद्धा या संदर्भात आक्षेप घेतला होता की जर तुम्ही टोल चालू करायचा असेल तर करा, परंतु MH07 सिंधुदुर्गातल्या ज्या काही गाड्या आहेत जाणाऱ्या त्यांच्यासाठी तुम्ही टोल माफी देणार आहेत का, हा प्रश्न मात्र उपस्थित केला होता। असं देखील असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे यांनी तर स्पष्ट कबूल केलं होतं की एक लेन जो आहे तो एक लेन आपण फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी MH07 पासिंगच्या ज्या गाड्या असतील त्यांना फक्त आपण देणार आहोत आणि त्यासाठी ती टोल माफी असेल असंही देखील सांगितलेलं होतं। परंतु अद्यापही टोल चालू झालेला नाही आणि टोल चालू न झाल्यामुळे इथले काही जे ग्रामस्थ आहेत त्यांची मात्र अद्याप अजूनही तशीच मागणी आहे की आम्हाला एक लेन मात्र ती मोफत दिलीच पाहिजे, अशी देखील मागणी सुरू आहे। दीपाली, निश्चितच गुरुप्रसाद, त्यामुळे सामान्य नागरिकांना मात्र चांगलाच भुर्दंड सहन करावा लागणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी गुरुप्रसाद। दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर खारपाडानंतर आता सुकळे सुद्धा टोल वसुलीची तयारी सुरू झाली आहे। खारपाडा टोल नाक्यावर गेल्या 3 महिन्यांपासून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे। वाहनांच्या प्रकारानंतर 95 रुपयांपासून पुढे हा टोल वसूल केला जातो। मात्र आता याच टोल नाक्यापुढे सुकळे सुद्धा टोल नाका उभारण्यात आलाय आणि विशेष म्हणजे सुकळी खिंडीत उभारण्यात आलेला टोल नाका वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। राष्ट्रीय महामार्गांवर 2 टोल नाक्यांमध्ये साधारण 60 किलोमीटरचं अंतर असावं असा नियम आहे।
मात्र खारपाड्यापासून सुकळी टोल नाका अवघ्या 47 किलोमीटर अंतरावर आहे. एकीकडे मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यात असला तरी टोल वसुलीची तयारी मात्र जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी महत्वाची बातमी, रेल्वे स्थानकावर तुम्ही पीत असलेलं पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलेलं आहे. कॅगच्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक रेल्वे स्थानकांवरच्या वॉटर कूलरमधून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाय जीवाणू आढळलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकावरचे नमुने घेण्यात आले होते आणि यामध्ये ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान 512 पैकी 458 स्थानकांवर आवश्यक सुविधांमध्ये त्रुटीही आढळल्याचं या कॅग अहवालात समोर आलंय. त्यामुळे प्रवाशांचं आरोग्य हे वाऱ्यावर सोडलंय का असा संतप्त सवाल केला जातोय. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी. रेल्वे स्थानकांवर असलेल्या कूलरचं पाणी पिताय तर जरा जपून, कारण का कॅगने एक अहवाल दिला आहे आणि त्या अहवालामध्ये एक गंभीर बाब समोर आली आहे. खरं तर अनेक रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरमधून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाय जीवाणू आढळले आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकांचा समावेश आहे. कॅगने यांच्या अहवालातून ही गंभीर बाब समोर आणली आहे. खरं तर आपण पाहायला गेलं तर मग रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे 20,000 ठिकाणी हे नवीन टँक टू टॅप जलशुद्धीकरण यंत्रणा बसवल्या देखील जाणार आहेत. प्रवाशांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ही सुरक्षा अभियान आता हाती घेतली जाणार आहे. कॅगच्या या अहवालानंतर आता रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या टाक्या या देखील बदलण्यात येणार आहेत. पाण्याच्या स्तोत्र आणि आउटलेट ठिकाणी नियमित गुणवत्ता तपासणी बंधनकारक केली जाणार आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मग आता या सगळ्या संदर्भात मॉनिटरिंग देखील निश्चित केलं जाणार आहे. त्यामुळे कॅगच्या या अहवालानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे आणि लोकांचं जे पिण्याचं पाणी आहे ते आता शुद्ध कसं राहील याची देखील जबाबदारी रेल्वे उचलणार आहे कॅगच्या अहवालानंतर. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. तर एकीकडे मुंबईतल्या दूषित पाण्याची विक्री होत असताना आता तिकडे परभणीतनं व्हिडिओ समोर आलेला आहे. परभणी आणि पूर्णा रेल्वे स्थानकावरचं कॅन्टीन, टी स्टॉल आणि मिल्क स्टॉलवर विक्री होत असलेल्या रेल नीर पाण्याच्या बाटल्यांमधल्या पाण्याला दुर्गंधी आणि सडका वास येतोय अशा तक्रारी आता प्रवाशांनी केल्यात. व्हिडिओ तयार करत प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. रेल्वे प्रशासनानं तातडीनं या पाण्याचे नमुने तपासावेत अशी मागणी होती आहे. मान्यताप्राप्त इतर कंपन्यांचं पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा या प्रवाशांकडून केली जाते आहे. रेल नील का पानी बराबर नहीं है, स्मेल आ रहा है इसमें से, पूरा बॉक्स वापस कर रहा हूँ. ये सील बॉटल थी क्या? हाँ, सील बॉटल सील बॉक्स में से निकाल के जी. ये मेरा टिकट है, मैं राजस्थान के लिए जा रहा हूँ पूर्णा से. मेरे ये नीर बॉटल पूरा स्मेल आ रहा है, एकदम बकवास क्वालिटी का पानी है. पर 80 रुपए मिले. दरम्यान तिकडे नाशिकमध्ये आज सकाळी 11 वाजता संजय राऊतांच्या उपस्थितीत शालिमार परिसरातल्या शिवसेना कार्यालयापासून ते महापालिकेपर्यंत खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते तसंच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं. प्रांजल, ठाकरे गट खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं चांगलंच आक्रमक झालेला दिसतोय. कधी हा मोर्चा निघणार आहे, कसं साधारण आयोजन करण्यात आलेलं आहे? दीपाली, साधारणतः 11 वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात होणार आहे. शालिमार परिसरातील जे ठाकरे शिवसेनेचं मुख्य कार्यालय आहे तिथून या मोर्चाला सुरुवात होईल आणि तिथून तो महापालिकेवरती धडकणार आहे. यामध्ये जर बघितलं तर मुख्य उपस्थिती ही खासदार संजय राऊत यांची असणार आहे. त्यांच्यासोबत रवींद्र मिरलेकर जे संपर्क प्रमुख देखील आहेत नाशिकचे, ते देखील उपस्थित राहणार आहेत. आणि दरम्यान हा संपूर्ण जो काही मोर्चा असणार आहे तो विराट असेल अशी देखील माहिती ठाकरे सेनेकडून देण्यात आली आहे. आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न जो आहे तो खरं तर गंभीर बनलेला आहे.
आतापर्यंत 6 जणांचा बळी जो आहे तो या खड्ड्यांमुळे गेलेला आहे. यासोबतच दिवसेंदिवस करता अपघात जे आहेत ते होत आहेत. अपघाताचं प्रमाण देखील या खड्ड्यांमुळे वाढलेलं आहे आणि एकंदरीतच याच सर्व पार्श्वभूमीवरती शिवसेना ठाकरे गट जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. 3 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे नाशिकला येऊन गेले होते. त्यांनी देखील खड्ड्यांची पाहणीही केली होती आणि आज जर बघितलं तर संजय राऊत यांच्या उपस्थितीत मोर्चा निघणार आहेत. कालच संजय राऊत हे नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी देखील अनेक ठिकाणी पाहणी केली आणि खड्ड्यांमध्ये पोहोत खरं तर मी नाशिकला येऊन पोहोचलो असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. एकंदरीतच बघितलं तर खड्ड्यांची परिस्थिती, महापालिका प्रशासनाचा भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरती हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे. शहरभर खरं या माध्यमातून होर्डिंग्स लावण्यात आलेल्या आहेत. जिल्हाभरातील शिवसैनिक इथे येणार आहेत. यासोबतच खड्ड्यांचा प्रश्न आहे, नाशिककरांना याचा मोठा त्रास होतोय. त्यामुळे सर्व पक्षीयांनी मतभेद विसरून खरं यामध्ये सहभागी व्हा असं देखील आव्हान जे आहे ते ठाकरे सेनेकडून करण्यात आलंय. त्यामुळे एकंदरीतच आता हा मोर्चा नक्की कसा असणार, संजय राऊत जे आहेत ते नक्की या माध्यमातून काय मागणी येतात, काय सरकारला खरं इशारा देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. दीपाली. निश्चितच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रांजल. तिकडे रिक्षा चालकांच्या मुजोरीनं त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रिक्षा चालकांची मुजोरी आता थेट मराठीत पाहायला मिळते. रिक्षा चालक प्रवाशांना नकार देण्यासाठी आता मराठीचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मला जेवायला जायचंय, रिक्षात गॅस भरायचाय, घरी जायची वेळ झाली आहे, रिक्षा दुरुस्त करायची, अशी कारणं रिक्षा चालक मराठीतून देताना दिसत आहेत. रिक्षात बसा, सुट्टे पैसे द्या, अशी गरजेची वाक्य रिक्षा चालकांना शिकवली जात आहेत. मात्र त्यांचा वापर सोयीस्करपणे टाळला जात असल्याचं दिसून आलंय. मुंबईतल्या प्रवाशांच्या तक्रारींपैकी तब्बल 60% तक्रारी या भाडे नाकारण्यासंबंधीच्या आहेत. तुम्ही मीटर चालू केला आहे का? मीटर करू पोचायला किती वेळ लागेल तरी? पोहोचायला समजा जर ट्रॅफिक नाही भेटली तर मग आपण लवकर पोहोचू जाऊ. ठीक आहे. पुढे जाऊन ना मला एका मैत्रिणीला सोबत घ्यायचं आहे. घेऊन तुम्ही थांबाल ना? हा मॅडम थांबणार आहे. आता पाऊस सुरू झाला, काय करू? मॅडम मी बोलणार आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडनं. रिजवान, आपण पाहतोय रिक्षा चालकांना मराठी शिकवलं जाते कशासाठी आणि त्याचा उपयोग हा वेगळ्या पद्धतीनं कसा रिक्षा चालकांकडून केला जातोय? भाडं नाकारण्यासाठी मराठीचा वापर होतोय? दीपाली, अगदी बरोबर आपण पाहतो ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये जे परप्रांतीय आहे विशेषतः त्यांना मराठी जी आहे ती परिवहन विभागाच्या माध्यमातून अनेक क्लासेस घेऊन ते शिकवले जातात. परंतु याचाच कुठेतरी विपर्यास जे आहे ते या रिक्षा चालकांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे. सर्रासपणे हे रिक्षा चालक जे आहे ते याचा विपर्यास करून अनेक भाडे जे आहे ते प्रवाशांच्या माध्यमातून नाकारताना दिसून येत आहे. खरं तर जी जुजबी मराठी या परप्रांतीय रिक्षा चालक शिकत आहे त्याच्यामध्ये विशेषतः अनेक वेळा याचा विपर्यास म्हणजे ज्यावेळी एखादा प्रवासी त्यांच्या रिक्षामध्ये किंवा टॅक्सीमध्ये बसला त्यावेळी ते त्या ठिकाणी आपला कारणं या ठिकाणी सांगतात की मला गॅस भरायला जायचं आहे, माझी रिक्षा दुरुस्त नाही आहे, त्याचबरोबर मला लघवीला जायचं आहे, त्याचबरोबर मला जेवायला जायचं आहे, अशा पद्धतीचा शब्द जो आहे तो या ठिकाणी या रिक्षा चालक वापर करताना दिसून येत आहे. त्यामुळे खरं तर ज्या पद्धतीने परिवहन विभागाच्या माध्यमातून या परप्रांत्यांना महाराष्ट्रामध्ये उद्योग करण्यासाठी जे आहे ते जुजबी मराठी शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु याचाच कुठेतरी 60% जे प्रवासी तक्रार करत आहे त्याच्यामध्ये आढळून आलं आहे की हे जे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहे हे कुठेतरी या मराठी जुजबी भाषेचं जे आहे ते विपर्यास करताना दिसून येत. त्यामुळे 60% भाडे जे आहे ते याचाच मुळे नाकारताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने परिवहन विभाग या परप्रांत्यांना मराठी भाषा शिकवत आहे त्यामुळे कुठेतरी भाडे नाकारणं हे मोठ्या प्रमाणात जे आहे ते रिक्षा चालकांच्या माध्यमातून होताना मुंबईमध्ये विशेषतः दिसून येत आहे. त्यामुळे परिवहन विभाग कशा पद्धतीने या रिक्षा चालकांवरती कारवाई करणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे. दीपाली. बरोबर रिजवान, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय रिक्षा चालकांच्या मुजोरीचा हा नवीन प्रकार समोर आलेला आहे. तर एकीकडे मुंबईत रिक्षा चालक नकार देण्यासाठी मराठीचा आधार घेत आहे तर दुसरीकडे राज्याची एक अत्यंत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. कारण राज्यातले तब्बल 7,750 रिक्षा चालक मराठीची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरलेत. ठाण्यातले तब्बल 4,871 रिक्षा चालक मराठी परीक्षेत नापास झालेत. परवाना आणि परमिटसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान सक्तीचं केलं जात आहे तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या संख्येनं रिक्षा चालक मराठी भाषेच्या परीक्षेत नापास झाल्यानं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुंबईसारख्या महानगरात व्यवसाय करायचा असून सुद्धा स्थानिक भाषेशी जुळून घेण्याची अनास्था या आकडेवारीतनं स्पष्टपणे अधोरेखित होते आहे.